नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्यापैकी प्रत्येकालाच एक अनुभव आलेला असेल की जेव्हा आपण बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसतो, खूप वेळ मांडी घालून बसतो, तेव्हा हळूहळू पायाला मुंग्या यायला लागतात, पाय बधीर होतो आणि जेव्हा आपण पायाच्या मूवमेंट्स करतो तेव्हा पाय एकदम नॉर्मल होतो। असं का होतं? तर बराच वेळ एकाच पोझिशनमध्ये बसल्यामुळे किंवा जास्त वेळ मांडी घातल्यामुळे नसांवरती ताण येतो, तिथलं ब्लड सर्क्युलेशन काही वेळासाठी स्लो होतं, ज्याला पॅरास्थेशिया असं म्हटलं जातं। जेव्हा आपण पायाच्या मूवमेंट्स करतो तेव्हा नसांवरचा ताण निघून जातो, तिथलं ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल होतं आणि ती लक्षणंही निघून जातात। हा त्रास क्वचित कधीतरी होणं ठीक आहे, परंतु हातापायाला मुंग्या येणं, टिंगलिंग, बधिरता म्हणजेच नमनेस आणि आगाग होणं म्हणजेच बर्निंग सेन्सेशन हा त्रास जर तुम्हाला वारंवार होत असेल तर हा त्रास होण्याची 10 अतिशय महत्त्वाची कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून ह्या कारणांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर हा त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल आणि त्यानंतर हा त्रास त्वरित कमी करण्यासाठी कोणते 4 सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आयुर्वेदानुसार शरीरातील वातदोष वाढल्यामुळे नसांचं काम व्यवस्थित होत नाही, तिथलं ब्लड सर्क्युलेशन स्लो होतं, कारण वात हा संपूर्ण शरीराचा कर्ता धर्ता आहे। आपल्या सर्व हालचाली वातामुळे होतात, आपले सिग्नल्स मेंदूपर्यंत पोहोचवणं, आपल्याला सेन्सेशन्स होणं, ही सर्व कामं वातामुळे होतात। जेव्हा वाताबरोबरच शरीरातील पित्तदोष वाढतो त्यावेळेस पित्ताच्या उष्णतेमुळे रक्तातली उष्णता वाढून रक्तदुष्टी होते आणि त्याच्यामुळे बर्निंग सेन्सेशन म्हणजेच आगाग होणं, जळजळ होणं ही लक्षणं निर्माण व्हायला लागतात। बऱ्याच वेळा जर पचनशक्ती कमकुवत असेल किंवा चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी असतील तर आमदोषासारखा विषारी घटक शरीरामध्ये साठायला लागतो, ज्याच्यामुळे स्रोतसांमध्ये अवरोध निर्माण होतो आणि हातापायाला मुंग्या येणं, बधिरता, आगाग होणं अशी लक्षणं निर्माण होतात। वय वाढल्यानंतर किंवा शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असेल तर शरीरातील धातूंचा क्षय व्हायला लागतो, जसं रसधातू, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जाधातू ह्या धातूंचा क्षय झाल्यानंतर शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही, नसांचं पोषण व्यवस्थित होत नाही आणि परिणामी टिंगलिंग, नमनेस, बर्निंग सेन्सेशन ही लक्षणं निर्माण व्हायला लागतात। त्याच्यामुळे ह्या त्रासाचे आयुर्वेदानुसार उपचार करताना दोष धातू मलांचा समतोल राखणं, पचनशक्ती सुधारवणं ह्या दृष्टीने जर उपचार केले तर फार सुंदर रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतात। टिंगलिंग, नमनेस, बर्निंग सेन्सेशनची आणखी काय काय कारणं असू शकतात? तर जेव्हा शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते, विटॅमिन्सची कमतरता असते, जसं विटॅमिन B12, विटॅमिन D, कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा रक्ताची कमतरता असेल तरी ही लक्षणं दिसून येतात। त्याच्यामुळे पोषक, षड्रसात्मक, सात्विक, संतुलित असा आहार घेणं गरजेचं आहे। तिसरं कारण आहे, काही कारणास्तव मानेतील किंवा कमरेतील नस दबली गेली तरी हातापायाला मुंग्या येणं, बधिरता, आगाग होणं ही लक्षणं दिसायला लागतात। तर अशा वेळेस नर्व कंप्रेशनसाठी सर्वात आधी आपल्याला उपचार घ्यावे लागतात। चौथं कारण आहे थायरॉइड हार्मोनचं असंतुलन किंवा थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळेही ही लक्षणं दिसायला लागतात। पाचवं कारण आहे, काही कारणास्तव किंवा काही कामानिमित्त जर तुमचं खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये एकाच जागेवरती बसणं होत असेल तर नसांवरती ताण येतो, तिथलं ब्लड सर्क्युलेशन काही वेळासाठी स्लो होतं आणि ही लक्षणं दिसायला लागतात। त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने मूवमेंट्स करणं, आपली पोझिशन चेंज करणं हे खूप गरजेचं आहे। काही लोकांना जुनाट वाताचे आजार असतात, सतत मनगटावरती ताण येणारी कामं ते करतात, जसं कम्प्युटरवरती सतत काम करणं, माऊसचा अतिवापर करणं, शिवणकाम करणं, जड वजनं उचलणं, ह्याच्यामुळे मनगटावरती ताण येऊन तिथे सूज येऊन मनगटाच्या आतला मार्ग बारीक होतो आणि मीडियन नर्ववरती प्रेशर येऊन कार्पेल टनेल सिंड्रोम नावाचा आजार होतो, ज्याच्यामध्ये हाताच्या बोटांना मुंग्या येतात, बधिरता, आगाग होणं, वेदना असणं अशी लक्षणं दिसतात। सकाळी उठल्यानंतर बोटं आखडतात, हाताची ग्रीप कमी होते। तर अशा वेळेस मीडियन नर्ववरचा ताण कमी करून पुढचे उपचार घ्यावे लागतात। सातवं कारण आहे, खूप जास्त स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी असेल
तरी शरीरातले स्ट्रेस हार्मोन वाढून ही लक्षणं दिसायला लागतात. 8वं कारण आहे, जे लोक बऱ्याच काळापासून अल्कोहोल घेतात, मद्यपान करतात, त्यांच्या शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही, नसांचं पोषण व्यवस्थित होत नाही, शरीरातले दोष बिघडतात आणि पेरिफेरल नर्व्हजवरती त्याचा परिणाम होतो. आपल्या मेंदूतून आणि पाठीच्या मणक्यामधून काही नसा निघून त्या आपल्या हातापायांना किंवा इतर अवयवांना सिग्नल देत असतात. तर त्या नर्व्हजवरती याचा परिणाम होतो. कारण अल्कोहोल घेणं किंवा इतर व्यसनं करणं हे न्यूरोटॉक्सिक आहे. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन्सची कमतरता निर्माण होते आणि ही लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळे व्यसनं सर्वात आधी बंद करणं गरजेचं आहे. 9वं कारण आहे, ज्यांना बऱ्याच काळापासून डायबिटीस आहे, रक्तातल्या साखरेचं प्रमाण वाढतं, त्याचा परिणाम नर्व्हजवरती होऊन डायबेटिक न्यूरोपॅथीसारखी कंडिशन निर्माण होते आणि हा त्रास व्हायला लागतो. ज्यांना बऱ्याच काळापासून किडनी, लिव्हर किंवा इतर अवयवाशी रिलेटेड गंभीर आजार आहेत, ऑटोइम्युन डिसीज आहेत, आजारासाठी कंटिन्यू औषधं सुरू आहेत, तर त्या आजाराचे आणि औषधाचे शरीरावरती परिणाम होऊन ही लक्षणं निर्माण व्हायला लागतात. तर अशा वेळेस जो आजार आहे त्या आजारासाठी सर्वात आधी उपचार घेणं गरजेचं असतं. 10वं शेवटचं कारण आहे वाढतं वय. वय वाढल्यानंतर शरीरातल्या धातूंचा क्षय होतो, शरीराचं पोषण व्यवस्थित होत नाही, नसांचं पोषण व्यवस्थित होत नाही, त्यांची कार्यक्षमता कमी होते, शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता जाणवते आणि ही लक्षणं दिसायला लागतात. तर हातापायाला मुंग्या येणं, बधिरता, आगाग होणं, ह्या त्रासाची 10 अतिशय महत्त्वाची कारणं मी तुम्हाला सांगितली. ह्या कारणांकडे जर तुम्ही लक्ष दिलं, ह्या कारणांवरती तुम्ही काम केलं, तर तुमचा हा त्रास हळूहळू कमी व्हायला लागेल. त्यानंतर हा त्रास त्वरित कमी करण्यासाठी कोणते 4 सोपे उपाय तुम्ही घरी करू शकता ते आता आपण बघूयात. पहिला उपाय आहे अभ्यंग. अभ्यंगासाठी जे तेल तुम्हाला मिळेल ते तेल तुम्ही वापरू शकता. म्हणजेच तिळाचं तेल, खोबरेल तेल, मोहरीचं तेल किंवा महानारायण तेल, बला तेल, कोट्टम चुक्यादी तेल अशी औषधी तेलही तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता. तर थोडंसं तेल कोमट करून संपूर्ण अंगाला किंवा हातापायाला वेदना असणाऱ्या ठिकाणी लावा. हलक्या हाताने मसाज करा, हलक्या हाताने अभ्यंग करा. मसाज केल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत मिळते आणि तेल हे वातासाठीचं सर्वात श्रेष्ठ औषध असल्यामुळे तिथला वात कमी होऊन टिंगलिंग, नमनेस, बर्निंग सेन्सेशन ही लक्षणं कमी व्हायला लागतात. त्यानंतर रोज रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तेल किंवा तुपाने मसाज करा, पादाभ्यंग करा. तुमच्याकडे काशाची वाटी असेल तर त्या काशाच्या वाटीने तळपाय चोळा. याने पायातली आणि शरीरातली उष्णता कमी होऊन जळजळ कमी होते आणि इतर त्रासामध्येही याने खूप छान आराम मिळतो. दुसरा उपाय आहे शेक घेणं. तेल लावून झाल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने संपूर्ण अंगाला किंवा हातापायाला शेकून घ्या किंवा एका बादलीमध्ये तुमचे पाय बुडतील एवढं सोसवेल इतकं गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये मोठं मीठ घाला आणि त्या पाण्यात 10 ते 15 मिनटं पाय बुडवून बसा, पायांना शेक घ्या. याने व्हॅसोडायलेशन होतं, तिथला रक्तप्रवाह सुधारतो, स्नायू रिलॅक्स होतात, पायातला कडकपणा कमी होतो, मसल क्रॅम्प्स कमी होतात, उष्णतेमुळे तिथला वात कमी होऊन वेदनाही कमी होतात आणि पायांच्या तक्रारीमध्ये त्वरित आपल्याला आराम मिळतो. त्यानंतरचा तिसरा उपाय आहे माइल्ड एक्झरसाइज करणं. जसं पायाचा गोटा गोल फिरवणं, पायाच्या बोटाच्या मुवमेंट्स वर खाली करणं, टाचा वर खाली करून उभं राहणं, त्यानंतर खांद्याच्या, मानेच्या, मनगटाच्या, बोटाच्या थोड्याफार मुवमेंट्स करणं. याने नसांवरचा ताण कमी होतो, स्नायू रिलॅक्स होतात, सांध्यांमधला कडकपणा कमी होऊन सांध्यांच्या हालचाली व्यवस्थित होतात. जे योगा तुम्हाला व्यवस्थित जमतात ते तुम्ही करू शकता. तर ह्या व्यायामाने, माइल्ड एक्झरसाइजने ह्या तक्रारींमध्ये खूप छान आराम मिळतो. चौथ्या उपायामध्ये काही औषधी चूर्ण मी तुम्हाला सांगणार आहे, जी शरीरातील वातपित्त दोषाचं शमन करतात, शरीराला बल देतात, ताकद देतात, रसायन आहेत म्हणजेच आपल्या शरीरासाठी टॉनिक प्रमाणे काम करतात, आपल्या स्नायूंना, नसांना ताकद देतात. यासाठी अश्वगंधा चूर्ण, बला चूर्ण, शतावरी चूर्ण हे तीनही चूर्ण समप्रमाणामध्ये एकत्र करून ठेवा. ह्या चूर्णांचं कॉम्बिनेशन करून ते 3 ते 5 ग्रॅम किंवा छोटा अर्धा ते 1 चमचा चूर्ण
तुम्ही सकाळी संध्याकाळी गरम पाण्यासोबत घेऊ शकता किंवा तुम्हाला दूध चालत असेल तर तुम्ही दुधासोबतही घेऊ शकता. हा प्रयोग जर सातत्याने तुम्ही त्रास आहे तोपर्यंत करत राहिलात तर हातापायांना मुंग्या येणं, बधिरता, जळजळ ही लक्षणं हळूहळू कमी व्हायला लागतात. जसं मी तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून सांगितलं की प्रत्येक व्यक्तीनुसार औषधाचं सिलेक्शन हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही वैद्यांचा सल्लाही घेऊ शकता. तर आता सांगितलेले हे 4 उपाय करायला लागा. कशामुळे त्रास होतोय त्या कारणांकडे लक्ष द्या. तुमचा त्रास नक्कीच हळूहळू कमी व्हायला लागेल. पण सर्व उपाय करूनही फरक पडत नसेल तर चांगल्या वैद्यांकडून उपचार घ्या. योग्य औषधं, पंचकर्म, थेरपीज, योग्य आहार, व्यायाम ह्या सर्वांच्या सहाय्याने ह्या त्रासापासून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळेल. परंतु अचानक एका बाजूचा हातपाय बधीर होणं, चालता न येणं, बोलता न येणं, चेहरा वाकडा होणं, हातापायातली ताकद कमी होणं, लघवी संडासवरती नियंत्रण नसणं, खूप जास्त वेदना होणं, अशा प्रकारची लक्षणं जर तुम्हाला दिसायला लागली तर ही इमर्जन्सी सिच्युएशन आहे. होम रेमेडीज न करता लगेचच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.